नमस्कार. आज माझ्या सोबत आहेत राज ठाकरे आणि ही आहे त्यांची खास मुलाखत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 5 वर्षाच्या वाटचालीबद्दल बोलण्यासाठी राज ठाकरेंनी IBN लोकमतची निवड केलेली आहे. आज मी त्यांना विचारणार आहे, हा त्यांचा प्रवास कसा झाला, ते समाधानी आहेत का. मला त्यांना विचारायचं आहे, काय जमा आहे आणि काय खर्च आहे, कसं बघताय ते या सगळ्याकडे. राज ठाकरे, तुमचं स्वागत IBN लोकमत मध्ये आणि अभिनंदन तुमचं. 5 वर्ष तुम्ही राजकीय पक्ष एकट्याच्या ताकदीवर चालवलाय आणि तो महाराष्ट्रात लोकप्रिय केलाय. त्याला तरुणांचा मोठा पाठिंबा आहे. 5 वर्ष सातत्याने तरुणांचा हा पाठिंबा असणं ही एक मोठी कामगिरी आहे असं मला वाटतं. पण तुम्ही या सगळ्याकडे कसं बघताय, म्हणजे काय जमा तुम्हाला वाटतंय, काय खर्च वाटतोय, तुम्ही स्वतः समाधानी आहात का? खरं तर तसं ते समाधानात मोजता नाही येणार, कारण अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे आणि आत्ता ही कुठे सुरुवात आहे या सगळ्या गोष्टींची. परंतु मला फक्त काळ बदलतो, अनेक गोष्टी बदलत जातात. पण इतर राजकीय पक्ष त्यांची 5 वर्ष, पहिली 5 वर्ष आणि माझी पहिली 5 वर्ष अशी जर समजा आपण बरोबरी करायची ठरवली तर काय वाटतं हे मला असं वाटतं जनताच सांगू शकेल. मी हे स्वतःहून सांगण्यापेक्षा. पण ज्या पद्धतीचं मला काम करून दाखवायचंय महाराष्ट्रात, ते करून दाखवण्यासाठी ज्या पद्धतीची सत्ता हातामध्ये पाहिजे. कारण मला अनेक जण विचारतात की तुमच्याकडे हे आलं ते आलं, तुम्ही काय केलं. काय केलं तर 13 आमदार आहेत, बरोबर आहे. त्यांचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडत असतात, मतदारसंघामध्ये कामं होत असतात, काही नगरसेवक असतात. परंतु ज्याला एक ऍब्सोल्यूट सत्ता, आपण जी पूर्ण सत्ता ज्याला म्हणतो, ती सत्ता आल्याशिवाय मला काय करायचं हेही दिसणार नाही आणि मी करतो की नाही करतो हेही लोकांना कळणार नाही. मला इथे तुम्हाला विचारायचं आहे, 5 वर्षापूर्वी 9 मार्च 2006 ला तुम्ही पक्षाची घोषणा केली. त्याआधी शिवसेना सोडली. गेल्या 5 वर्षात एकदाही शिवसेना आणि शिवसेना प्रमुखांना सोडल्याबद्दल तुम्हाला खंत नाही वाटली? नाही, वाईट काय, वाईट आजही वाटतं ना. प्रश्न असा आहे की शिवसेना प्रमुखांना, काकांना पासून मी फारकत घेणं याच्याबद्दल वाईट मला आजही वाटतंय. परंतु आता तो जो काय तिकडे सगळा कारभार चालू आहे ह्याच्यातनं असं वाटतंय सुटलो, असंही वाटतंय. त्याच्यामुळे त्याला दोन्ही पदर आहेत त्या गोष्टीला. ही 5 वर्षाची जी वाटचाल आहे, तुमच्यावर अनेक आक्षेप घेतले जात आहेत. म्हणजे एक लोक मान्य करतायत की आज महाराष्ट्रातला सगळ्यात लोकप्रिय आणि गर्दी खेचणारा नेता जर कोण असेल तर ते राज ठाकरे आहेत. पण आक्षेप आहेत, हे करत असताना लोकांच्या तुमच्याकडून अनेक अपेक्षा होत्या, त्या पूर्ण झालेल्या नाहीयेत. हे आक्षेप मी तुम्हाला आजच्या मुलाखतीत विचारणार आहे. त्यातला पहिला आक्षेप आहे की राज ठाकरेंचा पक्ष जो आहे तो एक खांबी तंबू आहे. तो पूर्णपणे राज ठाकरेंच्या करिश्म्यावर अवलंबून आहे. राज ठाकरे हे नंबर 1 चे नेते आहेत आणि 100 नंबरचे नेते सुद्धा तेच आहेत, त्यांच्यानंतर कोणीच नाहीये. या आक्षेपाला तुम्ही उत्तर करा. कसं आहे, या सगळ्या याच्यामध्ये आपण बघितलं पाहिजे, मी पक्ष स्थापनेच्या वेळेला पण म्हटलं होतं की मला प्रस्थापित मला नकोत. ज्याच्या आतमध्ये फायर आहे, ती फायर असलेली मला लोक हवी आहेत, तरुण हवेत, की जो काही नव्याने काही करू शकेल, ज्याच्याकडे वेगळं काही करू शकतो अशी एक इच्छा आहे, अशी मला एकतर लोक हवी आहेत. आणि त्या लोकांना चेहरा प्राप्त व्हायला वेळ लागेल. शेवटी जर आपण कुठचीही लोक पाहिली, म्हणजे कुठचीही ऑर्गनायझेशन पाहिली, तर त्यांचे इतर जे लोक आहेत यांना चेहरा प्राप्त व्हायला खूप वर्ष गेलेत. आणि शेवटी कुठच्याही गोष्टीला, म्हणजे कुठचंही ऑर्गनायझेशन जर असेल, म्हणजे ती पॉलिटिकल पार्टी असेल, राजकीय पक्ष असेल किंवा कुठचंही असेल, त्याला एक अँकर लागतोच ना, त्याला एक लीडर लागतो. आणि सुरुवातीच्या काळामध्ये त्याच्यावरती या सगळ्या, आज मला सांगा 150 वर्ष काँग्रेसला झाली म्हणतात तरी अजून गांधींवरती सगळं चालू आहे. त्यांना मतं मिळवायला सोनिया गांधी पाहिजेत किंवा राहुल गांधी पाहिजेत. आता ह्याच्या पलीकडे अजून काय सांगायचं. मी नवा असेन, माझा पक्ष नवा असेल, त्याच्यामुळे कदाचित हे आक्षेप माझ्यावरती होत असतील. परंतु जे आक्षेप घेणारे लोक आहेत त्यांनी जर समजा आपल्या स्वतःच्या पक्षामध्ये जर ही गोष्ट डोकावून पाहिली तर त्यांच्याकडे देखील दुसरं तसं काही नाहीच आहे. आणि ही प्रोसेस आहे, या प्रोसेसला एक प्रकारचा वेळ हा लागतोच. मला पुढे जायचंय. मला दुसरा आक्षेप तुमच्यावरचा जो आहे की तुम्ही 5 वर्षापूर्वी असं म्हणाला होतात की मी महाराष्ट्राच्या विकासाचा ब्लूप्रिंट लोकांसमोर ठेवणार आहे. आणि सातत्याने लोक दरवर्षी तुम्हाला हाच प्रश्न विचारतात. 5व्या वर्षी हाच प्रश्न आहे, कुठे आहे तो ब्लूप्रिंट? मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो. जर माझा प्रत्येक साधारणपणे भाषण झाल्यानंतर मला मी काय बोललो हे नक्की मला माहिती असतं, आठवत असतं. माझ्या पहिल्या सभेमध्ये मी जी गोष्ट बोललो होतो की मी महाराष्ट्राची ब्लूप्रिंट महाराष्ट्राच्या समोर आणीन.
ते पूर्ण वाक्य असं आहे की ज्यावेळेला मी महाराष्ट्राच्या सत्तेला हात घालीन त्यावेळेला ती महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट मी महाराष्ट्रासमोर आणीन. आता प्रश्न उरतो म्हणजे कधी, काय चाललंय त्याच्यावरती तुमचं? माझं असं मत आहे की मी तुम्हाला स्वतःला आमंत्रण देतो, अजूनही काही जणांना आमंत्रण देतो, याच ब्ल्यूप्रिंटवरती काय काम चालू आहे हे मी तुम्हाला बघायचं आमंत्रण देतो. आपण येऊन बघा. हे ज्यावेळेला हा काही जाहीरनामा नव्हे, हा काही वचकनामा नव्हे, हा काही वचननामा नव्हे. ती गोष्ट मांडत असताना मी त्याच्या काही कॉपीज महाराष्ट्रभर वाटू नाही शकत, परंतु त्याचा संपूर्णपणे एका ऑडिटोरियममध्ये मी तिथे संपादकांना बोलवणार, तिकडचे तज्ज्ञांना बोलवणार, आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना तिकडे बोलवणार, त्यांच्या समोर मी हे दाखवणार आणि ते दाखवल्यानंतर त्याच्यामध्ये डिबेट होईल काही गोष्टींचा. परंतु तो जो विषय आहे तो माझा अत्यंत प्रामाणिक, माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे तो, की आपण काय नक्की करायला चाललो आहोत, आपल्याला नक्की काय या महाराष्ट्रामध्ये करायचंय. त्रास या गोष्टीचा होतो, राग या गोष्टीचा येतो की आपल्या आजूबाजूची राज्य ही अशा प्रकारची गोष्ट पुढे नेताना, त्यांचं राज्य पुढे नेताना दिसतात आणि आपल्यासमोर इतका समृद्ध महाराष्ट्र आपल्यासमोर उभा असताना आपण तो खाली 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 आणतोय. आता उद्या जर समजा आपण असं बघूया की मी आज सांगतोय लोकांना की माझ्या हातामध्ये सत्ता द्या तुम्ही, आणि उद्या समजा लोकांनी माझ्या हातात सत्ता दिली, ती सत्ता दिल्यानंतर माझ्याकडे जर कुठच्याही प्रकारचा प्लान जर नसेल तर उपयोग काय, आणि त्याच्यावरती काय काम चालू आहे हे मी आपल्याला प्रत्यक्ष दाखवायला तयार आहे. म्हणजे त्याच्यावरती आता आम्ही कुठच्या टप्प्यावरती येऊन पोहोचलेलो आहोत हे मी तुम्हाला दाखवायला तयार आहे. काय काय काम चालू आहे आता कसं आहे, शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या, ब्ल्यूप्रिंटचा अर्थ काय. म्हणजे मी खरं तर मी आता नाही सांगत तुम्हाला हा ब्ल्यूप्रिंटचा अर्थ, मी तुम्हाला ह्याची गंमत सांगतो. काय असं, मी मगाशी आपण जे बोललात मला अपेक्षा, बरं का, मी मध्यंतरीच काही एक पत्रकार मित्र असे बसलो होतो आणि मी सहज त्यांनी पण हा विषय असा गप्पा मारताना विषय निघाला आणि गप्पा मारता मारता त्यांनी मला विचारलं ते ब्ल्यूप्रिंटचं काय झालं वगैरे. मी थांबलो आणि त्यांना विचारलं, म्हटलं मला एक गोष्ट सांगा, तुमच्या मनात काय ब्ल्यूप्रिंट बद्दल, म्हणजे नक्की ब्ल्यूप्रिंट म्हणजे काय येणार आहे. तर त्यांनी ज्या काही गोष्टी मला सांगायला सुरुवात केली त्याच्यानंतर मला असं जाणवलं की मग मी त्याच्या खूप पुढे आहे. मी जो विचार करतोय तो त्याच्या खूप पुढे आहे. मला असं वाटतं की ही गोष्ट मला आत्ता सांगायला लावण्यापेक्षा मी ती तुमच्यासमोर प्रत्यक्ष मांडीनच, लोकांसमोरच मांडीन. थोडंसं लोकांसाठी सांगा, कारण तुम्ही पुढे असाल. पत्रकारांनी काय सांगितलं मला माहित नाही, पण माझी काय अपेक्षा आहे मी तुम्हाला सांगतो. नाही, मला आता इतरांच्या सगळ्यांच्या अँटीना मला आता ऑन नाही करायच्यात. मी तुम्हाला सांगतो, मला प्रामाणिकपणे ही गोष्ट सगळ्यांच्या समोर मांडायची, ती मी मांडणारच आहे. ती म्हणजे त्याचे काही ट्रेलर्स किंवा टीजर्स नसतात. तो जेव्हा मांडीन त्याला मी तुमच्या समोर मांडीन, पण त्या ब्लूप्रिंट मधून महाराष्ट्राच्या पुढच्या 25 वर्षाच्या विकासाचे चित्र तुम्ही मांडणार. 100 वर्षाचा 100 वर्षाचं हो, 20-25 वर्षाचा असं मांडून चालत नाही हो, की आज ट्रॅफिक एवढा आहे म्हणून हा एवढासा पूल बांधा आणि मग 10 वर्षांनी किती ट्रॅफिक वाढणार आहे त्याचा विचार न करता पूल बांधायचे आणि मग तिकडे परत कोंडी होणार. हे असलं प्लॅनिंग नाही चालत. आणि पुन्हा मी परत तेच सांगितलं, मी मागच्या वेळेला कल्याण, तुम्ही जर 100 वर्षाच्या विकासाचं चित्र जर मांडणार असाल तर मला असं वाटतं जे ब्रिटिशांनी केलं त्या तऱ्हेने तुम्ही विचार करून ते मांडणार असाल. आणि हे मोठं काम आहे याचं, कारण असं महाराष्ट्रात किंवा देशामध्ये कुणी केलेलं नाही 100 वर्षापुढचं चित्र मांडणं. नाही निखिलजी, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी कल्याण डोंबिवलीवर पण हीच गोष्ट सांगितली होती की राज्य मोठं करणं, राज्य सुधारणं, याची प्रगती करणं हे रॉकेट सायन्स नाहीये. जे सहज घडू शकतं, जे बाहेरच्या आपल्या मागून आलेले अनेक देशांनी करून दाखवलेलं आहे. मग महाराष्ट्र कुठे कमी पडतोय? टॅलेंटमध्ये कमी पडत नाहीये, कशामध्येही कमी पडत नाही. आपले तरुण घ्या, आपले मराठी तरुण घ्या, मराठी तरुणी घ्या, सगळ्या बाजूनी आपण समृद्ध आहोत. फक्त आपल्याकडे इच्छाशक्ती कमी पडते. याचं कारण प्रत्येकाला आपल्या तुंबड्या भरायच्यात आणि त्या आपल्या तुंबड्या भरण्यामध्येच त्यांचा वेळ इतका जातो की त्याच्यामध्ये ह्या गोष्टी बघायला त्यांच्याकडे वेळ कुठे आहे. प्रत्येक गोष्टीमधनं तुम्हाला किकबॅक पाहिजे, प्रत्येक गोष्टीमधनं तुम्हाला पैसे पाहिजेत, असं करून नाही प्रगती होणार. म्हणून मला त्रास या गोष्टीचा होतो ना की बाजूचं राज्य आपलं नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने काम करतात तिथे ते ऐकूनच त्रास व्हायला होतो की इथे महाराष्ट्रात काय चालू आहे. आणि कोणी सिरियसली याचा विचार करत नाही. या सगळ्या लोकांची 10 दिशांना 10 तोंड. म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्रात जी घाण झाली आहे, इतकी आपण रसातळाला गेलोय, ते सगळं साफ करणं शक्य आहे. हो, सहज शक्य आहे. आज तुम्ही IAS अधिकारी घ्या, तुम्ही IPS अधिकारी घ्या, तुम्ही खालचे कोणी सरकारी जे काही इतर कर्मचारी, याच्यामध्ये खूप मोठं प्रमाण हे प्रामाणिक लोकांचं आहे हो आजही. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की अप्रामाणिक काम करण्यासाठी म्हणून अप्रामाणिक लोक जी निवडली जातात याच्यावरती महाराष्ट्राचं मूल्यमापन होत आहे. पण जी प्रामाणिकपणे काम करतायत त्यांना कुठच्याही प्रकारची संधी दिली जात नाही किंवा त्यांना पुढे आणलं जात नाही, अशी असंख्य लोक आहेत.
आणि मला असं वाटतं की ही गोष्ट होऊ शकते. मगाचा आपला जो विषय आहे ब्ल्यूप्रिंटचा, हे मला अनेक लोक विचारतात ते कुठपर्यंत आले, कुठच्या टप्प्यावरती आले, मी आपल्याला दाखवीनच, आपल्याला सांगीनच. परंतु ज्या वेळेला ती गोष्ट मी लोकांसमोर मांडीन त्यावेळेला ती पूर्णपणे मांडीन आणि त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की मी काय कुठच्या गोष्टीचा विचार करतोय. तुम्ही म्हणताय की लोक जेव्हा सत्ता माझ्या हातात देतील तेव्हा ही ब्लू प्रिंट मी दाखवीन लोकांना. म्हणजे कधी? 2014च्या विधानसभा निवडणुकी मी माझ्या डोक्यात चालू आहे 2014च्या विधानसभा अगोदर. लोकांपुढे तुम्ही हा आराखडा ठेवणार की मला महाराष्ट्राचा असा विकास करायचा आहे, हे बघा आणि मला मतं द्या. अगदी बरोबर. 2014 विधानसभा निवडणुकीच्या आधी हा आराखडा तुम्ही लोकांसमोर ठेवणार. तुम्ही मला वाटतं हे पहिल्यांदाच सांगताय की एक नेमकं त्याला दिवस किंवा असा मी विचारत नाही, पण 2014 निवडणुकीच्या आधी असं पहिल्यांदा सांगताय. 2014 निवडणुकीच्या आधी मी माझी ब्ल्यूप्रिंट महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडेन. फक्त ती मला घराघरात नाही वाटणार. मी ते मगाशी सांगितल्याप्रमाणे तसंच ते करता येईल, कारण तो विषय इतका किचकट आहे, विषय इतका मोठा आहे. तुम्ही मोठा कार्यक्रम कराल, तिथे तज्ज्ञांना बोलवा, अर्थातच त्यावर चर्चा घडवून आणाल. अर्थातच चर्चा घडवून आणणार ना. मी काय असं नाही म्हणत की मी जे करीन ते अनेक तज्ज्ञांना विचारात घेऊनच करतोय हे, परंतु त्याही उपर मला असं वाटतं की त्याच्यावरती चर्चा व्हायला काही हरकत नसावी. हे तुमचं आश्वासन आहे आणि ते तुम्ही पाळाल अशी माझी अपेक्षा आहे, लोकांची माझा अपेक्षा तो आहे. शब्द आहे तो शब्द दिलेला आहे. म्हणजे तुम्ही आश्वासन म्हणत नाही, आश्वासन या शब्दावर तुमचा विश्वास नाही. राज ठाकरेंनी महाराष्ट्राला दिलेला हा शब्द आहे. शब्द आहे तो. पुढे जायचंय. आणखी एक आक्षेप तुमच्यावर तुमचे विरोधक घेत आहेत, तुमचे टीकाकार घेत आहेत की राज ठाकरे दिलेली आश्वासनं, विशेषतः जाहीर सभात दिलेली आश्वासनं पाळत नाहीत. उदाहरणार्थ कल्याण डोंबिवलीची निवडणूक झाली, तिथे लोकांनी तुम्हाला भरघोस यश दिलेलं आहे. 27 तुमचे लोक निवडून आलेले आहेत. तिथल्या जाहीर सभातून तुम्ही असं म्हणाला होतात की कल्याण डोंबिवलीमध्ये